नमस्कार श्रोते हो, विठ्ठल वाईबच्या या आध्यात्मिक प्रवासात तुम्हा सर्व भाविक श्रोत्यांचे मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राची ही पावनभूमी संतांच्या अलौकिक कार्याने पुनीत झाली आहे. संतांनी आपल्या भक्तीने, काव्याने आणि विचारांनी समाजाला एक नवी दिशा दिली. पण जेव्हा आपण वारकरी संत परंपरेचा इतिहास पाहतो तेव्हा एका अशा स्त्री संताचे नाव आदरपूर्वक घेतले जाते ज्यांनी संसाराच्या घोर यातना, समाजाचे टोमणे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थिती सोसूनही आपल्या भक्तीचा ध्वज फडकवत ठेवला. त्या होत्या संत बहिणाबाई. संत तुकाराम महाराजांना मानसमूर्ती मानून त्यांच्या अनुग्रहाने भक्तीची नवी पहाट अनुभवणाऱ्या संत बहिणाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि अथांग निष्ठेची एक महागाथा आहे. आजपासून आपण विठ्ठल वाईब्सवर संत बहिणाबाईंच्या संपूर्ण जीवनचरित्राची 8 भागांची विशेष मालिका सुरू करत आहोत. आजच्या या पहिल्या भागात आपण अनुभवणार आहोत बहिणाबाईंचा जन्म, त्यांचे बालपण, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि त्या काळातील कडक समाजव्यवस्था आणि त्यामध्येच त्यांचा झालेला बालविवाह. कथेला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या विठ्ठल वाईब्स कुटुंबात सामील व्हा. चला तर मग बहिणाबाईंच्या बालपणीच्या जगात प्रवेश करूया. गोष्ट आहे 16व्या शतकातील, म्हणजेच इसवी सन 1628 शके 1550ची. महाराष्ट्रातील औरंगाबाद, आजचे छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या ऐतिहासिक ठिकाणाजवळ वसलेले एक अत्यंत शांत, समृद्ध आणि निसर्गरम्य गाव देवगाव, ज्याला शिऊर असेही म्हटले जाते. या देवगावमध्ये आऊजी कुलकर्णी आणि जानकीबाई हे धार्मिक दाम्पत्य राहत होते. आऊजी हे गावाचे कुलकर्णी पद सांभाळत असत. त्या काळी कुलकर्णी पदाला समाजात मोठे मानाचे स्थान होते. त्यामुळे घरात धनाची किंवा मान सन्मानाची कसलीही उणीव नव्हती. पण या दाम्पत्यांची सर्वात मोठी श्रीमंती काय असेल तर ती म्हणजे त्यांची ईश्वरनिष्ठा आणि सात्विकता. आऊजी आणि जानकीबाई दोघेही अत्यंत दयाळू, विष्णू भक्त आणि अतिथींचा आदर करणारे होते. त्यांच्या घरी दररोज देवपूजा, नामावळी आणि साधू संतांची सेवा चालत असे. कोणीही याचक किंवा वारकरी त्यांच्या दारावरून रिकाम्या हाताने परत जात नसे. याच पुण्यवान दाम्पत्याच्या पोटी शके 1550च्या भाद्रपद महिन्यात एका अतिशय गोंडस आणि तेजस्वी कन्यारत्नाचा जन्म झाला. घरातील सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आऊजींनी आणि जानकीबाईंनी मोठ्या कौतुकाने आपल्या या लाडक्या लेकीचे नाव ठेवले बहिणा. बहिणाबाईंचा जन्मच जणू एका मोठ्या आध्यात्मिक क्रांतीची नांदी होती. पण त्याची कल्पना त्यावेळी कोणालाच नव्हती. लहानगी बहिणा हळूहळू मोठी होऊ लागली. देवगावच्या निसर्गरम्य वातावरणात ती बागडू लागली. सामान्यतः लहान मुली ज्या वयात भातुकलीचे खेळ खेळतात, बाहुल्यांचा संसार थाटतात किंवा मैत्रिणींच्या खेळण्यात दंग असतात, त्या वयात लहानग्या बहिणाबाईंचे मन मात्र एका वेगळ्याच विश्वात रमत होते. बहिणाबाईंच्या बालमनावर त्यांच्या घरातील भक्तिमय वातावरणाचा खोल प्रभाव पडत होता. घरात सकाळी होणारे काकड आरतीचे सूर, दुपारी होणारे पोथी वाचन आणि संध्याकाळी होणारे हरिपाठ हे शब्द बहिणाबाईंच्या कानावर पडायचे आणि त्या अगदी मंत्रमुग्ध होऊन ते ऐकत राहायच्या. वय अवघे 3-4 वर्षाची असतानाच बहिणाबाईंच्या मुखातून अखंड विठ्ठल विठ्ठलचा जप चालू राहायचा. त्या शांतपणे एका कोपऱ्यात बसून ध्यान लावायच्या. देवाच्या मूर्तीकडे त्या तासनतास एकटक पाहत राहायच्या. कधीकधी संतांच्या अभंगाचे बोल ऐकताना त्यांच्या डोळ्यातून सात्विक भाव दाटून यायचे. मुलीचे हे वेगळेपण पाहून आई जानकीबाई आणि वडील आऊजी अवाक व्हायचे. त्यांच्या लक्षात आले की आपली बहिणा ही केवळ सामान्य मुलगी नाही तर ईश्वरी अंशाचा वास आहे. श्रोते हो, लहानपणीच मिळालेले हे भक्तीचे संस्कार पुढे जाऊन बहिणाबाईंच्या आयुष्यात एक मुख्य आधार बनणार होते. पण त्याआधी त्यांच्या आयुष्यात ज्याने त्यांचे आयुष्य
त्यांचं संपूर्ण बालपणच बदलून टाकलं. बहिणाबाईंचा हा संघर्षमय प्रवास पुढे ऐकण्यापूर्वी विठ्ठल वाइब्सवरील संत चरित्राचे हे व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडत असतील तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून पुढील भागाची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. आता आपण समजून घेऊया तो काळ कसा होता. 16वे आणि 17वे शतक हे समाज व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध मानले जायचे. जात पात, धर्मकर्मकांड आणि रूढी परंपराचे जाळे समाजात घट्ट विणलेले होते. आणि या सगळ्यात सर्वात जास्त बंधने कोणावर असतील तर ती होती स्त्रियांवर. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा कोणताही अधिकार नव्हता. घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडणे किंवा स्वतःचे मत मांडणे ही गोष्ट कल्पनेच्याही पलीकडची होती. मुलींचे वय अवघे 3-4 किंवा 5 वर्ष झाले की पालकांना तिच्या विवाहाची चिंता भेडसावू लागायची. मुलगी म्हणजे परक्याचे धन आणि तिचा विवाह लवकरात लवकर उरकणे हेच धर्माचे काम आहे, असा त्या काळातील समाजाचा समजूतदारपणा होता. बालवय काय असते, खेळणे काय असते, शिक्षण काय असते हे समजण्याच्या आतच चिमुकल्या मुलींच्या गळ्यात संसाराचे मोठे जोखड बांधले जायचे. आपली लहानगी बहिणा सुद्धा याच कडक समाज व्यवस्थेचा आणि रूढी परंपराचा एक भाग बनणार होती. बहिणाबाईचे वय अवघे 5 वर्ष झाले आणि आऊजी कुलकर्णी यांच्यावर बहिणाबाईंच्या विवाहाचा सामाजिक दबाव वाढू लागला. त्या काळातील रीतीनुसार आऊजींनी बहिणाबाईसाठी वराचा शोध सुरू केला. अनेक ठिकाणी चौकशी केल्यानंतर शेवटी एक स्थळ निश्चित झाले. पुरुषोत्तम पाटणकर यांचे बंधू गंगाधर पाटणकर म्हणजेच गंगाधर शास्त्री यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह ठरला. गंगाधर शास्त्री हे अतिशय उच्च विद्या विभूषित, वेदशास्त्र पारंगत आणि कडक शिस्तीचे ब्राह्मण मानले जात असत. पण या नात्यात एक खूप मोठी विषमता होती. गंगाधर शास्त्रींचे वय होते 30 वर्षे आणि बहिणाबाईंचे वय होते अवघे 5 वर्ष. विचार करा, कुठे 30 वर्षाचे प्रौढ, कर्मठ, शिस्तप्रिय आणि रागीट स्वभावाचे विद्वान गंगाधर शास्त्री आणि कुठे अवघ्या 5 वर्षांची निखळ, निष्पाप, खेळण्याच्या वयात असलेली बाल बहिणा. वयामध्ये तब्बल 25 वर्षांचे अंतर. पण त्या काळातील पद्धतीनुसार सोहळा पार पडला. मोठ्या थाटामाटात भोजनाच्या पंक्ती उठल्या, मंगलाष्टकाचे सूर घुमले आणि अवघ्या 5व्या वर्षी बहिणाबाईंचा बालविवाह झाला. खेळणा बागडण्याच्या वयात, हातात बाहुली धरण्याच्या वयात बहिणाबाईंच्या हातात संसाराची चावी आली. आई वडिलांचे घर सोडून चिमुकल्या पावलांनी बहिणाबाईंनी आपल्या सासरच्या उंबरठ्यात प्रवेश केला. सासरचे कडक नियम, शास्त्रीजींचा कर्मठ स्वभाव आणि लहानग्या बहिणाबाईंची निष्पाप भक्ती या 2 टोकांच्या जगामध्ये आता संघर्षाची ठिणगी पडणार होती. 30 वर्षाचे कर्मठ पती आणि 5 वर्षाची बाल बहिणा या सासरच्या नव्या वातावरणात लहानगी बहिणाबाई कशी रुळली असेल. एकीकडे पतीची कडक शिस्त आणि दुसरीकडे बहिणाबाईंचे विठ्ठलावरील अथांग प्रेम. यातून पुढे कोणता कौटुंबिक संघर्ष निर्माण झाला. या संघर्षाच्या अंधारात बहिणाबाईंना संत तुकाराम महाराजांचा अनुग्रह कसा लाभला हे सर्व आपण जाणून घेणार आहोत संत बहिणाबाई चरित्र कथेच्या पुढच्या भागात. श्रोते हो, संत बहिणाबाईंच्या या पहिल्या भागाने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला पुढील भाग अधिक सुंदर बनवण्यासाठी खूप ऊर्जा देते. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत आणि अध्यात्मप्रेमींसोबत नक्की शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या भागात. तोपर्यंत विठ्ठल नामाचा जप करत राहा. रामकृष्ण हरी.